कुणाचे नाही रे, नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. ही त्याची पत्रिका. बघू काय म्हणते पत्रिका. खूप काळजी लागून राहिली हो. एकदा लग्न लागलं ना की सगळ्या चिंता दूर होतील बघा. होतील होतील, सगळ्या चिंता दूर होतील बघा. तुम्ही काही काळजी करू नका. चला ते अहो सगळ्यांचे उपाय आहेत आपल्याकडे. काय झालं गुरुजी? हो फार विचित्र पत्रिका आहे होय. बरं तुमच्या चिरंजीवांचं नाव काय म्हणालात तुम्ही? त्याचं नाव आदित्य आणि पाळण्यातलं नाव दिनकर. ग्रीन फॉरेस्ट स्कीम मध्ये हजारो लोकांना गिराईक बनवलं आणि करोडोंचा घपला केला. अर्थ पॅलेस मध्ये 150 करोडचा घोळ. चांगलं आहे तुम्ही. काय नाव तुमचं? मिलिंद सदाशिव चव्हाण, मुक्काम पोस्ट घरणी, औरंगाबाद. 7 वर्ष वळवण्याला रेशनिंग ऑफिसर. तिथून अफरातफरीमुळे उचल बांगडी. हा, आणखीन एका प्रकरणात 6 महिने तुरुंगाची हवा. त्यानंतर मुंबईत बसतान 1 नाही 2 नाही 11 कंपन्या तात्पुरत्या काढून पैसे जमा करून गायब व्हायचे फंडे. हे सगळं चांगलं आहे तुने चव्हाण. साहेब जरा शांत व्हा साहेब. खांडेपारकर, तुम्हाला हा माणूस ओळखता नाही आला? तुम्ही आहात त्याच्याबरोबर? छे साहेब, अहो काहीतरीच काय साहेब, मला खरंच यातलं काय माहित नव्हतं. नाहीतर मी आदित्य महेश्वर, खूप झालं, आता नाही सोडणार तुला मी. तू अजून या आदित्य महेश्वरला ओळखलं नाहीस चव्हाण. ठरवलं ना तर इथून बाहेरही पडू शकणार नाहीस तू. हा, पण मला बघायचंय तू नक्की काय करू शकतोस. तुझी काय लायकी आहे ना ते बघायचंय मला. हे खूप महागात पडेल तुला आदित्य. आदित्य महेश्वर स्वस्तातले खेळ खेळतच नसतो चव्हाण. मला महागातलेच खेळ खेळायला आवडतात. आणि तुझ्यासारखा गडी जर समोर असेल तर खेळायला नक्कीच आवडेल. यापूर्वी मी फक्त तुझा अंदाज घेत होतो चव्हाण, आणि तो खरा ठरला. बस झालं महेश्वर, बघून घेईन. खांडेपारकर, आजची तारीख लिहून ठेवा. नाही याला पोचवलं ना तर माझं नाव नाही सांगणार मिलिंद चव्हाण. ये आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसच्या बाहेर जा. त्याच्या स्वतःचं नाव सांगण्या एवढी सुद्धा शुद्ध राहणार नाही तुला. कॉलरला हात नाही घालायचं महेश्वर. चल निघ. आणि हा, माझ्या ऑफिसच्या आसपास जरी कधी दिसलास तरी दोन्ही तंगड्या तोडून तुझ्या हातात दे. चल निघ. महेश्वर तू एक सॉरी सर. खांडेपारकर, तुमच्यावर खूप विश्वास आहे माझा. खूप विश्वासानं मी तुमच्यावर कामं सोपवतो. तुम्हाला जर पैसे कमी पडत असतील ना तर तसं सांगा मला.
पण 2-4 लाखांसाठी या असल्या फालतू माणसांबरोबर बाहेर जेवत जाऊ नका, कळलं? आदित्य महेश्वर स्वतःला समजतो कोण? मी दलाल? मी फालतू माणूस काय? मला फालतू म्हणाला तो आदित्य महेश्वर? उखडणार तुला महेश्वर, अख्खा मुळापासून उखडून टाकणार. मान वर करायला सुद्धा ताकद नाही ठेवणार तुझ्यात. तू बघत राहा महेश्वर, मी दलाल, मला फालतू म्हणाला? हे सगळं त्या खांडेपारकरमुळे झालंय. त्या खांड्याच्या त्याला फोनच करतो आता. झोपला असेल पोटवर करून खांड्या. माझी झोप उडून तू झोपतो कसला रे? दाखवतोच तुला, थांब. अरे उठ की ये खांड्या, घोरत पडला असेल. उठ. चव्हाण साहेब मेलो. हा चव्हाण साहेब, हॅलो. का रे खांड्या, माझी झोप उडवून तू पोटवर करून झोपलायस का रे? नाही चव्हाण साहेब, ते म्हणजे ते म्हणजे गेलं तुझ्या. जाऊ देत मारी. सोडणार नाही मी तुम्हाला, दोघांनाही सोडणार नाही. तुझ्याकडची पैयन पै वसूल करून घेईन मी, आणि त्या आदित्याला कवड्या गोळा करायला लावेन. अहो चव्हाण साहेब, मी काय म्हणतो ऐकून तर घ्या ना. मी ऐकून घेण्याची वेळ गेली. खांड्या, या चव्हाणांचं आता तुम्ही ऐकायचं. तुला आणि तुझ्या त्या साहेबाला माहिती नाहीये माझी ताकद. फार पोचवून टाकीन दोघांनाही. चव्हाण साहेब, अहो साहेबाच्या वतीने मी माफी मागतो तुमची. वादळ एक भिरभिरते. चव्हाण साहेब, अहो साहेबाच्या वतीने मी माफी मागतो तुमची. पण ते मी काय म्हणतो, दलाल म्हणाला काय मला तुझा साहेब? मी फालतू? नाही चव्हाण साहेब, तुम्ही आता तुम्ही बघाच, तुम्ही दोघंही बघा. हा चव्हाण दलाल फालतू माणूस काय करतो ते बघाच आता तुम्ही. हॅलो हॅलो. कट केला फोन. अरे बापरे, आता काय करायचं? साहेबांना फोन लावतो. हा. अहो साहेब, फोन उचला ना लवकर. अहो त्यांनी मला वर उचलायच्या आत तुम्ही फोन उचला ना.
हा घ्या चहा. हे काय आज गजा काकाने म्हणजे तू चहा घेऊन आलीस? मी त्यांना ना मार्केटमध्ये पाठवलंय. मग बरं वाटलं मला तुझ्या हातचा चहा मिळाला. मी जरा ना आधीला चहा देऊन येते. काय आधी घरात आहे? हो. बरं झालं, मला जरा बोलायचंय त्याशी. काय हो, अजूनही तुमच्या डोक्यात? हे विचार वगैरे काही नाही करत. तसंही तो करत असलेल्या गोष्टींविषयी मी फारसा विचार करत नाही. पण अचल, आपल्या महेश्वरांच्या घरात आजपर्यंत असं कोणीही केलं नाही जे त्यांनी केलं. झाल्या प्रकाराबद्दल कोणी चर्चा करावी किंवा कोणी मला विचारावं हे मी खपवून घेणार नाही. हे बघा, तुम्हाला ना आज उशीर झालाय. अजून तुम्हाला पूजा आटपायची आहे, ऑफिसला जायचंय. प्लीज आपण उद्या बोलूया. हे बघ अचल, काही गोष्टी वेळच्या वेळीच व्हाव्या लागतात. प्लीज माझं ऐका. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? हे असंच चालू द्यायचं? नाही हो, पण आज नको. आणि मी समजावून सांगेन त्याला. प्लीज तुम्ही बोलू नका. मी समजावून सांगेन त्याला, माझा ऐकेल तो. अचल, तुला अजूनही विश्वास वाटतो? हो, विश्वास आहे. विश्वासच नाही, खात्री आहे. तो नक्की बदलेल. अचल अचल, तू उगाच. मला माहिती आहे हो, पण आईची माया मला गप्प नाही बसू देत. मी त्याच्याशी बोलेन, त्याला समजावेन. तुम्ही नका त्रास करून घेऊ. ठीक आहे, कर प्रयत्न, पण हा शेवटचा प्रयत्न. यानंतर प्रयत्न नाही, कळलं? समजाव त्याला. त्यांच्या पुढे आदिनाथ महेश्वरांचं नाव लागलंय, त्या नावाची तरी अब्रू राखा म्हणावं बाहेर. मी बोलेन त्याच्याशी. तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुम्ही आता आवरा लगोलग. मी काही बोललो तरी तुला ते पटलेलं नाही. आपला आधी एका बाई बरोबर हे बघ, मला अजूनही असं वाटतं केवळ त्याला सुधारण्यासाठी आपण दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीचा बळी देता कामा नये. गजकाका चहा घेऊन ये. का घे चहा. आई तू? हो, मला तुझ्याशी काही बोलायचं. बोल. तू रात्रभर कुठे होता, कुठे असतोस, हे सगळं मला नाही विचारायचं. पण त्याच्यात विचारण्यात काही अर्थच नाहीये, हे मला माहीत आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे तुला, तू हे जे काय करतोय ना ते चुकीचं आहे. आई मी काय करतोय? काय बोलतेस तू? आधी तुला बोलून सांगितल्याशिवाय कळतच नाही का रे? अगं न सांगून कसं कळेल मला आई? तेच तेच सांगून तेच बोलून वीट आलाय मला. तुला किती वेळा तेच तेच सांगितलं, पण तू ऐकतच नाहीस. तू का आमची परीक्षा बघतोयस आधी? आई कशाबद्दल बोलतेस? तू जरा समजावून सांगशील? आधी तुला अजिबात काही कळत नाहीये का? की कळून सवरून तू न कळल्यासारखं करतोयस? आधी मी केव्हापासून तुझ्या लग्नाचा विचार करतेय. कितीतरी वेळा मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तू आजपर्यंत तो विषय टाळत आलायस. आता नाही मी स्वस्थ बसणार. मला आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचंय. आई मी किती वेळा तुला सांगितलंय की हा विषय नको काढूस. मला लग्न नाही करायचंय. का नाही करायचं? नाही करायचंय बस. का कशासाठी मला माहित नाही. खूप मोठा झालास आधी. तुला काय विचारायचं काय नाही हे सुद्धा आता तूच सांगणार. तसं नाहीये आई. मी खरंच
मला तुझं कधी कधी काहीच कळत नाही. कधी कधी वाटतं तुझं चुकतं, कधी कधी वाटतं आमचंच चुकतंय काहीतरी. तुला वाढवण्यात आमचीच काहीतरी चूक झाली आणि त्याची शिक्षा तू आम्हाला देतोय. आई एक सांगू, मी तुझ्याबद्दल ठामपणे सांगू शकतो, पण दुसऱ्यांबद्दल नाही. दुसऱ्यांबद्दल? यांच्याबद्दल बोलताना तू असं बोलतोयस? अरे वडील आहेत ते तुझे. तुला याच विषयावर बोलायचंय? आधी तू. आई मी तुला किती वेळा सांगितलंय, तुझ्या माझ्यात आणखी दुसऱ्या कोणाचाही विषय नको. आधी काय बोलतोयस, कळतंय का तुला काही? वादळ एक भिरभिरते. आई प्लीज, हा विषय सोडून दुसरं काही बोलणार असेल तर बोल. आधी तू. प्लीज आई. एक विचारू आधी? विचार. तुझ्या मनात आणखीन काही वेगळा विचार आहे का? कसला? अरे कसला काय? तुझ्या लग्नाचा. तू काही वेगळं ठरवलंयस का? आलीस पुन्हा मूळ पदावर? आधी आज त्या बाबतीत तुझ्याकडून काही कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आई कसं सांगू तुला, काय घाई काय आहे माझ्या लग्नाची एवढी? घाई? तुझ्या वयाच्या मुलांची लग्न होऊन त्यांना मुलं सुद्धा झालीत. आई आणि प्लीज बाकीच्यांचं मला काही सांगूही नकोस. आपण आपल्याबद्दल बोलूया ना. आणि माझ्याबद्दल मी तुला आधीच सांगितलंय. काय सांगितलंयस? लग्न करायचं नाही हेच ना? हो. अरे तेच तर मी विचारते, का? आई सगळ्याच काची उत्तर आपल्याला मिळतातच असं नाहीये. उगाचच काहीतरी तात्विक भाषेत बोलू नकोस. अरे हा आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या? आधी. हो आई, खरंच हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तो मला सोडवू दे ना प्लीज. अरे बाळा, पण मी तुझी आई आहे. मी नको का त्यात लक्ष घालायला? नको लक्ष घालूस त्यात. ते काही नाही. मी तुला सांगितलंय ना, आज मला सोक्ष मोक्ष लावायचा. म्हणजे काय करायचंय? जबरदस्तीने माझ्याकडून वधवून घ्यायचंय की मी लग्नाला तयार आहे म्हणून? आधी तसं नाही, पण आई तसंच आहे. माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तुला जर माझ्या लग्नाची एवढीच घाई लागली असेल ना, तर तू ठरव मुलगी, मी लग्नाला तयार आहे. आधी तसं नाही. तू कोणी पाहून ठेवली असशील तर माझी त्याला काही हरकत नाही. फक्त तू काय ते सांग, एवढंच म्हणते मी. आई सांगितलं ना मी तुला की तू ठरव मुलगी, मी लग्न करेन तिच्याशी. देवानं जे काही मी बघितलं ते खरं असलं तर मुद्दाम आपण दुसऱ्याच्या मुलीचं नुकसान का करायचं? एखाद्या मुलीच्या आयुष्याची वाट लावण्याचं पाप का आपण करायचं? अहो, वर्तकांची शामल मनात आहे माझ्या. अच्छा, म्हणजे तू सगळं ठरवून मोकळे झालीस तर? अहो नाही हो, असंच मनात आलं म्हणून बोलले. आणि एकही शब्द न बोलता खुश? आधी असं काय बोलतोयस तू? हे बघ, मी मागे लागलीये कारण आधीच फार उशीर झालाय म्हणून. काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात आणि चांगली स्थळं फार काळ नसतात थांबून. आई मला खरंच नाही बोलायचंय या विषयावर जास्त. मी सांगितलंय तुला, ठरवून टाक मुलगी, मी लग्न करेन तिच्याशी. न बघताच? तू पाहिलीस ना, मग मी बघण्याची काही गरज नाही. आधी तू. मी खरंच सांगतोय, तू सांगशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार. आणि ती तुला नाही आवडली तर तिला टाकून देणार नाही, एवढं नक्की. आधी. होय, माझं काही झालं तरी तुझा शब्द मी खाली पडू नाही देणार.
कोण बोलतोय? तुझा बाप. ए यू. इंग्लिश मधनं शिव्या नाही द्यायच्या. इंग्लिश येतं मला सुद्धा. आठवणीसाठी फोन केला होता. कसली आठवण? विसरलात का राव? अहो 25 लाख रुपये देणार आहेत तुम्ही मला उद्या संध्याकाळी. एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही तुला मी. देशील आदित्य, बरोबर देशील. आणि हे 25 लाख नाही दिलेस ना तर तुझ्याच हातात फुटक्या कवड्या येतील.